आज आपण झणझणीत असं काळ्या मसाल्यात चिकन बनवणार आहोत। सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊ। अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट टाकून घेऊ। अर्ध्या लिंबाचा रस आणि 2 ते 3 चमचे दही टाकून घेऊ। इथं मी लिंबाचा रस आणि दही दोन्हीही घेतलेलं आहे। तुम्ही दोन्हींपैकी कोणतंही एक घेऊ शकता। आता आपण चिकन छान मिक्स करून घेऊ। मसाला सगळा चिकनला चिकटला पाहिजे। चिकन छान मिक्स झाले की आपण ते अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊ। आता आपण गॅसवरती एक कढई ठेवू आणि कढईमध्ये कांदा भाजण्यासाठी एक पळीभर तेल टाकून घेऊ। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण 5 ते 6 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून परतायला टाकू। कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। रंग बदलेपर्यंत, कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत सगळ्यात आधी आपल्याला फक्त कांदाच परतून घ्यायचा आहे। आता आपल्या कांद्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे, तर त्यामध्ये आपण 5 हिरव्या मिरच्या टाकू। हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे ग्रेव्हीला चव छान येते। चार मोठे टोमॅटो आपण आता परतायला टाकून देऊ। टोमॅटो सुद्धा आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो आता आपण छान भाजून घेऊ। कांदा आणि टोमॅटो आपल्याला काळपट रंगावरती भाजून घ्यायचा आहे। आता आपण कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये 1 इंच आल्याचे बारीक केलेले तुकडे परतायला टाकून देऊ आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या टाकून देऊ। चिकन मॅरिनेट करताना सुद्धा आपण आलं लसणाची पेस्ट टाकली असल्यामुळं इथं मी थोडंच आलं लसूण घेतलेलं आहे। आता वरतून भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून देऊ। कोथिंबीर सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे। एका बाजूला मसाला परततोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती एक तवा ठेवू आणि त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घेऊ। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण एक एक करून चिकनचे पीस सोडू। मध्ये जाड आणि कडेला छोटे छोटे असे पीस सोडून घेऊ। एक एक करून
सगळे पीस आपल्याला तव्यावरती परतायला टाकायचे आहेत. आता चिकन दोन्ही बाजूने भाजू देऊ. दोन्ही अंगावरून चिकन भाजले गेले पाहिजे. चिकन तव्यावरती भाजताना मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर चिकन खाली चिटकेल. चिकन परतत असताना आपल्याला दुसरीकडे परतत असलेला कांदा बघायचा आहे. तिकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे, नाहीतर कांदा करपून जाईल. आता आपला कांदा पूर्णपणे भाजून झालेला आहे, तर तो आपण काढून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू. कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला तो मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. गरम असताना बारीक करायचं नाही. आता चिकन आपलं एका बाजूने भाजलं गेलेलं आहे, तर ते आपण पलटवून घेऊ. असं भाजलेलं चिकन ग्रेव्हीमध्ये टाकल्यामुळे ग्रेव्हीला एक वेगळी चव येते. चिकन आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, ते खाली चिटकू द्यायचं नाही. मॅरिनेशनसाठी आपण दही वापरल्यामुळं चिकन थोडेफार खाली चिटकेल. त्यामुळं चिकन सतत हलवत राहायचं, जेणेकरून चिकन करपणार नाही. आता चिकन परतून झालेले आहे. दुसरीकडे गॅसवरती एक कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेऊ. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण एक एक करून मसाले टाकून घेऊ. इथं मी 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. कोणती पण भाजी बनवताना मसाले असे तेलातच परतून घ्यायचे, त्यामुळं तरी येते, कट येतो. मसाले परतून झाले की त्यामध्ये आपण तव्यात फ्राय केलेलं चिकन परतायला टाकू. तेल सुटेपर्यंत चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे.
चिकन फ्राय झालं की त्यामध्ये आपण कांदा टोमॅटोचा बारीक केलेला मसाला टाकून घेऊ. आता आपण चिकन मिक्स करून घेऊ. दुसरीकडे गॅसवरती एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवू. हे पाणी आपल्याला चिकनच्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे, त्यामुळे लवकर उकळी येते. चिकन मिक्स झाले की त्यावरती आपण एक झाकण ठेवू आणि चिकनला एक वाफ देऊ. तुम्ही बघू शकता आता आपल्या चिकनला तेल सुटलेले आहे. तर चिकन आपण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊ. आता आपण गरम केलेले पाणी चिकनमध्ये टाकू आणि चिकन मिक्स करून घेऊ. 15 ते 20 मिनिट चिकन आपल्याला शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला किती छान तर्री आलेली आहे. हे चिकन तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. आता आपले चिकन तयार झालेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.